सुंदर, निरामय, संपन्न निसर्ग व परिसर, स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, स्वच्छ जीवन, स्वच्छता हाच ईश्वर. आयुष्य खूप सुंदर आहे. खळखळणारी निर्झर मंद हवा, हिरवीगार निसर्गराजी, संपन्न व विपुल धनधान्य, फळफळावळ. निसर्ग काय देत नाही माणसाला? प्रत्येक श्वास ह्या निसर्गाचीच देणगी. शुद्ध स्वच्छ हवा, निर्मळ जल व विपुल अन्नधान्य या माणसाच्या मूलभूत गरजा निसर्गच तर पुरवतो. निसर्गाने खूप काही निर्माण केलंय, ज्यामुळे सजीवता आणि चैतन्य आहे. जीवसृष्टी, सारे चराचर निसर्गाच्या या उदारतेवरच सुंदर आयुष्य व्यतीत करीत आहेत. माणसाने स्वच्छतेचे धडे अगदी लहानपणापासूनच अवगत केले पाहिजेत, कारण एकदा चांगली किंवा वाईट सवय अंगवळणी पडली की ती सुटत नाही. हवेच्या झोताबरोबर घातकता आपल्या वातावरणात मिसळते. दूषित होऊन श्वासावाटे शरीरात ही दूषित हवा जाऊन रोगास निमंत्रण मिळते. बुद्धी हे वरदान मनुष्य प्राण्यास देणगी स्वरूप प्राप्त झाले आहे. जरा विचार करूया, आपणच आपल्या घातक सवयींनी हे सुंदर स्वप्न उद्ध्वस्त का करीत आहोत? चांगल्या सवयी लावाव्या लागतात, वाईट सवयी लागतात, पण एकदा का चांगली सवय अंगवळणी पडली तर ती कधीच सुटत नाही. मग आपल्याच फायद्यासाठी आपण चांगलं बनू शकतो ना. शिक्षणाने मानसिकता बदलते, पण अशिक्षित समाजही सुधारला जाऊ शकतो जर स्वच्छतेचे महत्त्व आणि जागरूकता खेडोपाडी पटवून दिली, जाणवून दिली. तर स्वच्छ देश, स्वच्छ पर्यावरण आणि स्वच्छ सुंदर आरोग्य हे निश्चितच साध्य होईल.